मित्रांनो, आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे बीड जिल्ह्यामध्ये. तोच बीड जिल्हा जिथे संतोष देशमुख यांचे भयानक हत्याकांड आले होते. हा परिसर इथे असलेल्या ऊसाच्या उत्पादनामुळे प्रसिद्ध आहे. तसेच इथल्या बऱ्याच तरुणांना नोकरीची जास्त साधनं नसल्यामुळे ऊसतोडीचे काम करावे लागते. इथली माणसं खूप कष्ट करतात आणि आपलं पोट भारतात. या जिल्ह्यातील बहिरवाडी आसपास परिसरात एका गावात वंदना नावाच्या एका विवाहित महिलेचा संसार सुरू होता. पती रमेश आणि 2 मुलांसोबत तिचे आयुष्य वरून शांत दिसत असले तरी आतून ते वादळासारखे अस्वस्थ होते. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण पतीसोबतच्या नात्यात तिला एक मोठी पोकरी जाणवत होती. दिवसभर ऊस तोडणीच्या कामात ती कितीही राबत असली तरी रात्री ती जेव्हा डोळे मिटायची तेव्हा तिला तिच्या आयुष्यातील प्रेमाची आणि भावनिक समाधानाची कमतरता प्रकर्षानं जाणवायची. तिला वाटत होते की ती केवळ ऊस तोडणारी एक कामगार बनली आहे. तिच्या भावनांची कोणीच दखल घेत नाही. नवरा पण कामामुळे दिवसभर कष्ट करून थकलेला असायचा, म्हणून रात्री तो लवकर झोपायचा. याच एकाकीपणामुळे ती कोणत्यातरी आधाराच्या शोधात होती. हातावर पोट असलेल्या या कुटुंबासाठी ऊस तोडणी हेच एकमेव उत्पन्नाचे साधन होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऊस तोडणीच्या हंगामात रमेश आणि वंदना दुसऱ्या जिल्ह्यात जात असत. कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या वंदनाच्या चेहऱ्यावरील हसू कधीच हरवले होते, ज्यामुळे तिचे मन अनेकदा एकटे पडत असे. या सगळ्यात एके दिवशी ऊस तोडणीच्या हंगामात ऊस भरण्यासाठी जेव्हा ट्रॅक्टर यायचे तेव्हा त्या ट्रॅक्टरपैकीच एक तरुण ट्रॅक्टर चालक सूरजसोबत वंदनाची ओळख झाली. सूरजचे बोलणे गोड होते, त्याचे वागणे मन जिंकणारे होते. त्याने वंदनाच्या डोळ्यातील रिकामेपण ओळखले आणि नेमक्या त्या जखमेवर फुंकर घातली. "मी एकटा आहे, माझे लग्न झालेले नाही," असे खोटे बोलून त्याने तिच्या मनात जागा निर्माण केली. त्याच्या बोलण्यातून तिला एक वेगळाच विश्वास जाणवला. तो केवळ बोलत नव्हता, तर तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी ऐकून घेत होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि सूरजने तिला मोठे स्वप्न दाखवले. "मी तुला या गरिबीतून बाहेर काढेल, तुझे आयुष्य स्वर्गासारखे सुखी करेल," असे तो वारंवार सांगू लागला. त्याच्या या बोलण्यानं वंदनाचे मन पूर्णपणे जिंकले. 2 मुलांची आई असूनही पतीपासून मिळणारे सुख अपुरे वाटत असल्याने ती सूरजच्या प्रेमात पडू लागली. या नात्याच्या मोहात ती इतकी गुरफटली की तिला आपल्या संसाराचा आणि जबाबदाऱ्यांचा विसर पडू लागला. तिच्या मनात एक वेगळ्याच भावनेची लाट उसळली होती, ज्यात ती स्वतःला विसरून गेली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं नातं प्रेमात बदलून अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचले. वंदना आणि सूरज यांच्यातील अनैतिक संबंधांना ऊसाच्या फडातील रात्रीच्या शांततेने साथ दिली. दिवसाचे काम संपल्यावर जेव्हा सारे कामगार थकून झोपी जात तेव्हा त्यांच्या चोरीच्या भेटीगाठी सुरू होतं. रात्रीच्या वेळी ऊसाच्या पानांच्या सळसळत्या आवाजात आणि मातीच्या मंद सुगंधात ते दोघे एकमेकांना लपून भेटायचे आणि एकमेकांचा घाम काढायचे. कामाची सवय असल्यामुळे दोघे पण चांगल्या कसरती करायचे आणि तृप्त होऊन एकमेकांचा रस काढूनच बाहेर यायचे. वंदनाच्या मनात एकीकडे रमेशला फसवल्याची अपराधी भावना होती, तर दुसरीकडे सूरज सोबतच्या भेटींमध्ये तिला एक वेगळाच आनंद मिळत होता. सूरजच्या डोळ्यांतील चमक आणि त्याच्या आवाजातील गोडवा तिला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचत होता. तो तिला आयुष्यभराचे सुख देण्याचे वचन देत होता आणि ती त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होती. त्याला भेटल्यावर तिला असे वाटायचे की जणू काही ती एक सुंदर स्वप्न जगत आहे आणि तिच्या आयुष्यातील सर्व दुःख मिटून गेले आहे. ही चोरीची वेळ तिच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वेळ बनली होती, जिथे ती स्वतःला सर्वात सुरक्षित आणि आनंदी समजत होती. हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला होता. त्या दोघांना एकमेकांशिवाय राहिलं जात नव्हतं. रात्री असो की दिवसा, कोणत्याही वेळी चान्स भेटल्यावर ते ऊसाच्या शेतात लपून वासनेचा खेळ खेळत होते. हे सारे तिच्या पतीपासून, रमेशपासून लपून सुरू होते. वंदना दरवेळी ट्रॅक्टर आल्यावर गायब होत असल्याने रमेश आणि इतर कामगारांना तिच्यावर संशय आला. त्याला कळत नव्हते की त्याची पत्नी त्याच्यापासून काय लपवत आहे. त्याच्या मनात सतत वादळ सुरू होते.
एक रात्री जेव्हा वंदना पुन्हा गायब झाली तेव्हा रमेशने तिच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने आणि त्याच्या 2 विश्वासू मित्रांनी हळूच तिचा पाठलाग सुरू केला. रात्रीच्या अंधारात उसाच्या घनदाट फळातील प्रत्येक हालचाल त्यांना सतर्क करत होती. काही अंतरावर त्यांना अंधारात 2 आकृत्या दिसल्या. जसजसे ते जवळ गेले तसतसे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे वंदना आणि सूरज शरीर सुख घेत होते. त्यांच्या डोक्यातले संशयाचे वादळ आता सत्यात बदलले होते. रमेशच्या डोळ्यातून अश्रू ओघायला लागले. त्याला विश्वासच बसेना की त्याची पत्नी त्याला असा धोका देईल. त्याचा मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "रमेश, डोळे उघड, हेच सत्य आहे." रमेश आणि बाकीच्यांना समोर पाहून दोघे दचकले आणि पटकन कपडे घालू लागले. रमेशच्या आवाजातील वेदना आणि रागामुळे वंदनाला आणि सूरजला धक्का बसला. वंदनाला लाज वाटली आणि ती रमेशच्या डोळ्यात पाहू शकली नाही. त्या क्षणी रमेशला वाटले की त्याचे आयुष्य एका क्षणात संपले आहे. तो दुःखाने ओरडला, "वंदना, हे काय करते आहेस?" त्याच्या डोळ्यातील वेदना पाहून वंदनालाही लाज वाटली, पण तिने रमेशला काहीही उत्तर दिले नाही. तिला माहिती तर होते की आता काहीही बोलून उपयोग नाही. ऊस तोडणीचा हंगाम संपल्यानंतर रमेशने तिला काहीही न बोलता सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण वंदना ही सूरजच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून रमेशला काही बोलायच्या आधीच सोडून गेली. तिला वाटले, हे माझे दुर्दैव आहे, पण सूरजसोबत माझे भविष्य चांगले असेल. ती तिच्या 2 मुलांना घेऊन दुसऱ्या गावात राहण्यासाठी गेली. नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत तिने रमेशकडे पाहिलेही नाही. जणू काही त्यांच्यात काही संबंधच नव्हता. तिने नवीन आयुष्याला सूरजशी लग्न न करताच सुरुवात केली. सूरजने लग्न करू असे वचन दिले होते, म्हणून तिला चिंता नव्हती. सुरुवातीचा 1 वर्ष चांगला गेला. वंदनाने एक वेगळेच जीवन जगायला सुरुवात केली होती. तिला वाटले की आता ती खऱ्या अर्थाने सुखी झाली आहे. सूरजचे गोड बोलणे आणि त्याचे सोबत असणे तिला सर्व काही भूतकाळच विसरायला लावत होते. पण जसा काळ पुढे सरकत गेला तसतसे सूरजच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्याचे बोलणे कमी झाले. तो उशिरारा घरी येऊ लागला आणि त्याचे प्रेमही थंड पडू लागले. वंदनाला जाणवले की कुठेतरी पाणी मुरत आहे. तिच्या मनात पुन्हा एकदा भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली. एक दिवस वंदनाने त्याला जाब विचारला, "तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस?" तिच्या प्रश्नावर सूरजने थंडपणे उत्तर दिले, "मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." हे ऐकून वंदनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने त्याला कारण विचारले. तेव्हा त्याने निर्लज्जपणे सांगितले की माझे लग्न झालेले आहे आणि मला 2 मुले आहेत. हे ऐकून वंदनाचं डोकं बंद पडलं होतं. तिने ज्याच्यासाठी तिचा संसार, पती आणि सर्व काही सोडले, त्यानेच तिला धोका दिला होता. तिला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण खूप उशीर झाला होता. तिच्या डोळ्यासमोर रमेशचा चेहरा आला आणि त्याला दिलेल्या वेदनेची जाणीव तिला झाली. तिच्याकडे आता काहीच उरले नव्हते, ना पती, ना घर आणि ना सूरजचे प्रेम. हताश होऊन पोलीस ठाण्यात जाऊन सूरजच्या विरोधात फसवणूक आणि 2 वर्ष शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला. ज्या विश्वासावर तिने पतीला सोडले, तो विश्वास पूर्णपणे तुटला होता. तिच्या नशिबी आता एकटेपणाची आणि पश्चातापाची शिक्षा आली होती. तिचे आयुष्य क्षणात पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. पोलिसांनी सूरजला तिच्या तक्रारीनुसार अटक केली आणि त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद नसेल तर अशी पोकळी निर्माण होते. पण क्षणिक सुखाच्या मागे धावताना आपल्या विश्वासाच्या नात्याला तोडू नका. नाही तर आयुष्यात असा एकटेपणा येतो ज्याला सामोरे जाणे खूप कठीण असते. मित्रांनो, आजच्या घटनेमध्ये कोणाचा जीव गेलेला नाही म्हणून थोडे बरं वाटतं आहे. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.